क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। पेठ तालुक्यातील शासकीय आश्रमशाळा बोरवट, तालुका पेठ, जिल्हा नाशिक या शाळेचे मुख्याध्यापक मनोहर मोरे यांनी SMC मध्ये लाखो रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा खळबळजनक आरोप कृष्णा चंद्रकांत राऊत यांनी केलाय। याबाबत त्यांनी केंद्रीय माहितीच्या अधिकारात माहिती मागवली असता त्या माहितीत खूप मोठी तफावत त्यांना आढळून आली आहे। तसेच प्रोसिडिंग बुक मध्ये दिलेल्या माहितीत शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य यांच्या सह्या न करता मुख्याध्यापकांनी स्वतःच माहिती देऊन स्वाक्षरी केली आहे। शाळेला एकूण 19,14,433 रुपये निधी प्राप्त झाला असून त्यातून 13,96,534 रुपये खर्च केल्याचं दाखवलंय। हा निधी सन 2020च्या अगोदरचा नमूद आहे, म्हणून या माहितीत मोठी तफावत असल्या कारणाने कृष्णा चंद्रकांत राऊत यांनी 19 जुलै 2024 रोजी माननीय प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नाशिक यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे। याबाबत शाळा व्यवस्थापन समितीला मुख्याध्यापक मोरे यांनी विश्वासात न घेता कुठलाही ठराव सर्वानुमते पास न करता, तसेच निविदा प्रक्रियेत पारदर्शकता न ठेवता ओळखीच्या व्यक्तीलाच काम देऊन जास्तीत जास्त रक्कम हडप करण्याचा प्रयत्न केलेला आहे, असा धक्कादायक आरोप करत याबाबत सखोल चौकशीची मागणी पत्राद्वारे त्यांनी केली आहे। तसेच मुख्याध्यापक मोरे हे आश्रमशाळेतील आदिवासी कर्मचाऱ्यांना जाणीवपूर्वक त्रास देतात, त्यांना रोजंदारी कर्मचारी प्रत्यक्षात कामावर न ठेवता त्यांचा पगार काढून हडप केलेला आहे, अशी ही माहिती त्यांनी नमूद केलेली आहे। अशा प्रकारे अनेक आर्थिक गैरव्यवहारात सदर मुख्याध्यापकांनी शाळेत केलेल्या आहेत। अशा प्रकारची सर्व माहिती प्रकल्प कार्यालयातील अधिकाऱ्यांना असताना देखील अधिकारी वर्ग मुख्याध्यापक मोरे यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप देखील कृष्णा राऊत यांनी केलाय। म्हणून या शाळेतील मुख्याध्यापक यांच्यावर झालेल्या आर्थिक गैरव्यवहाराची प्रकल्प अधिकारी काय दखल घेतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल, नाशिक। काय नाव तुमचं? कृष्णा चंद्रकांत राऊत। काय प्रकार घडला? तुम्ही आदिवासी विकास भवन याकडे काय माहिती मागितलेली आहे? कशा पद्धतीची माहिती तुम्हाला मिळाली? मी आदिवासी विकास मार्फत चालणारी शासकीय आश्रमशाळा बोरवट, तालुका पेठ, जिल्हा नाशिक येथील मुख्याध्यापकांनी जो SMC मार्फत SMCचा निधी येत असतो त्याबद्दल त्यांच्याकडे माहिती मागितली असता त्यांनी जी माहिती दिली ती म्हणजे त्याच्यामध्ये खूप मोठा तफावत आढळून आली आणि एकाच प्रोसिडिंग मध्ये त्यांनी जवळजवळ 13 लाखाचा निधी हा एकाच प्रोसिडिंग मध्ये दाखल करून आणि त्याच्यावर कुठल्याही संबंधित शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्याचा किंवा अध्यक्षाचा त्यांचा कोणालाही विश्वासात न घेता वैयक्तिक स्वतः त्यांनी हे केलेलं आहे, स्वतःच सगळी प्रोसिडिंग त्यांनी हे केलेली आहे। या संबंधी आपण आदिवासी विकास भवन याकडे काय मागणी केलेली आहे आणि पुढं काय आपली मागणी असणार? मी माहितीच्या अधिकारात माहिती मागवली असता त्यांनी जी मला माहिती दिली ती अत्यंत चुकीच्या पद्धतीने दिलेली आहे, त्याच्यामध्ये खूप मोठी तफावत आढळून आलेली आहे आणि त्या अनुषंगाने मी आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी यांना पत्र दिलेलं आहे का या SMC आदिवासी मुलांसाठी येणारा जो निधी आहे त्याची तो यांनी परस्पर हडप केलेला आहे। मुख्याध्यापकांनी श्री मोरे यांनी परस्पर हडप केलेला आहे, त्यामध्ये जी माहिती दिलेली त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची तफावत म्हणजे ताळमेळ लागत नाही। त्या अनुषंगाने मी प्रकल्प कार्यालय इथे प्रकल्प अधिकाऱ्यांना पत्र व्यवहार केलेला आहे, त्यामध्ये मी त्यांना स्पष्ट हे केलेलं आहे का त्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर जर कार्यवाही केली नाही तर शेवटी आम्हाला आदिवासी विद्यार्थ्यांची जे शैक्षणिक नुकसान किंवा शैक्षणिक निधी जो हडप केलेला आहे त्या अनुषंगाने आम्हाला आदिवासी संघटनेमार्फत तीव्र आंदोलन छेडण्याचा मी इशारा दिलेला आहे। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।